आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारताचा एकच आहे, भारताचा एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सद्गुरू रविदास महाराजांचा. मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचे मीराबाईंच्या शहरामध्ये याला त्या नात्याने काही ना काही घटना घडत असताना मीराबाईंच्या शहरात आज भाईंदर पोलीस स्टेशन या ठिकाणी जे आहे काही जनता या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेली आहे. बघूया ते या आंदोलनाच्या संदर्भात काय सांगाल खोत साहेब. भाईंदर वेस्ट पोलीस चौकीमध्ये तुम्ही आलेले आहेत आणि आपली सगळी जनता त्रस्त जनता तुमच्यासोबत दिसत आहे, तर काय प्रकरण आहे, काय सांगाल. नमस्कार, मी रामदास खोत, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख. सागर कुंभारे आणि भाग्यश्री कुंभारे हे आपल्या प्रहारचे मेंबर आहेत आणि त्यांच्या स्टॉलसाठी आणि त्या BJPच्या नगरसेविका वर्षा भानुशाली आणि त्यांचे अन्य साथीदार यांनी सागरच्यावर ज्या दिवशी 19 सप्टेंबरला 19 फेब्रुवारीला स्टॉलचं उद्घाटन असताना त्या उद्घाटनासाठी मी देखील गेलो होतो आणि माझी मीरा भाईंदरमधले दिव्यांगांची टीम देखील होती. त्यावेळी वर्षा भानुशाली त्या ठिकाणी आली आणि हे कुणी सांगितलं, कुणाच्या इशाऱ्यावर लावलं, हे काय संभार लोक इथं घाण करतात, यांना उडून फेकते, अशी भाषा तिने त्यावेळेला वापरलेली आहे. आणि ते आम्ही त्यावेळेलाच म्हटलं. परत त्यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 सोसायटीचे त्यांनी एक अर्ज तयार करून दिला. त्या सोसायटीचा मजकूर एकच आहे आणि त्या दिवशी महापालिकेचे खांबीत साहेब देखील आलेले होते. त्या ठिकाणी खांबीत साहेबांनी सांगितलं की हा स्टॉल महापालिकेच्या जागेवर आहे, तुमच्या सोसायटीच्या जागेवर नाही, म्हणून खांबीत साहेबांनी देखील त्यांना सांगून गेले होते. आणि हा स्टॉल रीतसर आहे, परवानाधारक स्टॉल आहे दोन्ही देखील. परंतु भानुशाली जी आहे BJPची नगरसेवक, त्यांना कशाचा पैशाचा माज आहे मला वाटतंय. आणि गोरगरिबांचं स्टॉल तोडायचे धंदे हे आता BJPचं महापौर आल्यापासून हे मीरा भाईंदरमध्ये दादागिरी चालू केले आणि त्यांच्या दादागिरीचं त्यांचं ऐकून पोलीस प्रशासन देखील गोरगरिबांना काही न्याय द्यायला मागत नाही. जवळजवळ हे 3 महिन्याचं बाळ, 1.5 वर्षाचं बाळ, त्याची आई सागर कुंभारे, त्याची फॅमिली सगळी 1 महिना झालं बसलेली आहेत. आणि त्या गुन्हा दाखल करत असताना आमचे जबाब देखील त्यांनी घेतले. त्यांनी 15 दिवसाचा वेळ दिलेला होता. जबाब झाल्यानंतर आम्ही गुन्हे दाखल करू, परंतु जबाब घेऊन देखील हे अजून 15 दिवस म्हणजे महिना झालं तर हे गुन्हे दाखल करत नाहीत. मग हे कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात? BJPचे हे नगरसेवक, यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, नाहीतर आमच्यावर कितीही गुन्हे दाखल होऊ दे, आम्ही गोरगरिबासाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी आम्ही रात्रंदिवस लढणार. आमचा नेता बच्चू कडू साहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला धरून तुम्ही लढा. भाऊंना पण मी काल मेसेज केला होता, भाऊंनी फोन देखील ह्यांना केलेला आहे, परंतु ह्या लोकांना काही पडलेलं नाही. इथले भिकारचोट आमदार आहेत, त्यांचं ऐकून पोलीस स्टेशन त्यांचं ऐकतंय. कायदा ह्यांना देखील मी म्हटलं, आम्ही आमच्या कायद्यासाठी, आमच्या लढ्यासाठी आलो. तर कांबळे साहेबांनी सांगितलं हे माझं घर आहे, ह्याचं घर कसं झालं सांगा मला. पोलीस स्टेशन नाही, माझं घर आहे म्हणला. बाहेर हाकलून काढायचे यांचे हे दादागिरी पोलिसांची चालू आहे. त्यामुळं आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. शक्ती पक्षाचा काय अपेक्षा आहे. माझी अपेक्षा हीच आहे की भाजप नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली यांनी जो 19 तारखेला माझ्यासोबत जो जातीवाचक माझा अपमान केला, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही खालच्या जातीचे चर्मकार लोक इथं घाण करतात, तुम्हाला उपटून फेकते, त्या अनुषंगाने साहेबांनी जसं म्हटलं त्याने शहर अभियंता दीपक खांबी साहेबांना देखील बोलावून घेतलं. त्यांनी आमचा परवाना तपासला, तिला
समजवलं की हा अधिकृत परवाना आहे, हा आमच्या महानगरपालिकेच्या गटारावर आहे, तुमच्या सोसायटीचा आणि या स्टॉलचा काडी मात्र संबंध नाही. परंतु वर्षा भानुशालीने जे जिद्द मनात ठेवलेले की चर्मकार गटे कामगार हे इकडं पाहिजेच नाही, त्या अनुषंगाने तिने 20 तारखेला 6 सोसायटी, ज्या सोसायटीचा आणि माझ्या स्टॉलांचा काडी मात्र संबंध नाही, काय त्यांची तक्रार टाकली. माझी अपेक्षा एकच आहे, मी सर्व पाठपुरावा केलेला आहे, जबाब झालेले आहेत, त्यांना पुरावे दिलेले आहेत, परंतु पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून घेत नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आमची लढाई चालूच ठेवू. काय सांगाल, आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चा सुरू आहे, सर्व लोक जे आहेत त्रासामध्ये दिसत आहेत, काय अपेक्षा आहे? अपेक्षा एवढीच आहे, वर्षा भानुशाली ज्या आहेत त्यांनी या कुटुंबावरती, कुंभार कुटुंबावरती जो अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, एवढीच अपेक्षा, एवढी माफक अपेक्षा आमची आहे. 1 महिन्यानंतर आज जेव्हा त्यांनी आंदोलनाचं जरा पुढचं पाऊल उचललं तेव्हा त्यांनी त्याला हे नोटीस दिली आहे की तुम्ही जे आम्हाला अर्ज दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये गुन्हा काही निष्पन्न होत नाही आहे, आणि त्यांनी आज आंदोलन जे केलं त्याच्या बाबतीत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आम्हाला कळालं की तो जेव्हा आंदोलनासाठी निघाला तेव्हा त्याला पकडलं, त्याला आतमध्ये डांबून ठेवलं. नोटीस दिल्याच्या नंतर तुम्ही त्याला सोडलं पाहिजे होतं, त्यांनी त्याला सोडलं नाही. त्यामुळे आज आमचा हा उद्रेक इथे भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये निघालेला आहे. आंदोलन करण्याचा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही गुन्हा दाखल करा, न्यायपालिका ठरवेल ना, कोर्ट ठरवेल ना की गुन्हा योग्य आहे की अयोग्य आहे. तुम्ही इथे स्वतः न्यायाधीश, सर्वोच्च न्यायाधीश बनला आहात का, एवढंच म्हणणं आहे. आणि आम्हाला ही जी लोक या आंदोलनामध्ये यांना मदत करायसाठी या गरीब कुटुंबाला आले, त्यांना धमकी देत आहेत PI साहेब, जर तुम्ही त्यांना मदत करतायत तर तुमच्यावरही गुन्हा दाखल करू. म्हणजे ही कुठली प्रकरण? उमेश, वारंवार या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ येते, तसंच आजही या ठिकाणी आंदोलन होत आहे, काय अपेक्षा आहे? आज आपण बघितलं की आज हे चर्मकार समाजी गटे स्टॉल धारक आहेत, ही महिला आपल्या बाळकांना घेऊन 12 तारखेपासून बसलेली आहे. डेली 2 दिवस तपास वाढवत चाललेले, आणि आज त्याने जे पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाखाली हे आमच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला जो झाडू होता तो पुन्हा त्याने आणला, आणि आम्ही तो घालून हे आंदोलन करत होतो, प्रतिकात्मक आंदोलन. तो आम्हाला डांबलंय आणि गुन्हा दाखल करणार नाहीत. PI सत्ता बोलत आहेत की नरेंद्र मोदी आला तरी गुन्हा दाखल होणार नाही. म्हणजे हे सर्वस्वी इथले न्यायमूर्ती झालेत, PI नाही ते न्यायमूर्ती आहेत. तर त्यांनी डायरेक्ट न्याय दिलेला आहे, परंतु त्यांचा आम्हाला न्याय मान्य नसल्या कारणाने आम्ही इथे बसलो आहोत. जर त्यांना असं वाटतं की गुन्हा दाखल होत नाही तर त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल करावे. आम्ही लढाई करण्यास तयार आहोत, आणि जर काय आमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि तिच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पुन्हा गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाड बांधून न्यायालयापर्यंत जाण्याची आम्ही तयारी ठेवतो. आपण पाहिलं ज्याप्रमाणे हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ज्या पद्धतीने त्रस्त झालेले आहेत, पुढील काळामध्ये प्रशासन व्यवस्था भाईंदर वेस्टचे पोलीस स्टेशन जे आहे ते कोणत्या प्रकारे या सर्व बसलेल्या आंदोलनकर्त्याला न्याय देतात, प्रशासन व्यवस्था कशी यांचे या ठिकाणी न्याय करते हे पाहणे योग्य ठरेल. नमस्कार, जय महाराज.